नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र गट ब सेवा पूर्व परीक्षा 2020 मध्ये विचारण्यात आलेल्या हिस्ट्रीच्या सर्व प्रश्नांचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पहिला प्रश्न, डॅडॅश यांनी नाशिक येथे ग्रंथोच्चक मंडळी नावाची संस्था स्थापन केली होती. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, न्यायमूर्ती रांडे यांनी नाशिक येथे ग्रंथोच्चक मंडळी नावाची संस्था स्थापन केली. विदा सावरकर यांनी मित्रमेळा आणि अभिनव भारत या संस्थेची स्थापना केली. अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी 1909 मध्ये नाशिकचे कलेक्टर जॅक्सनची हत्या केली होती. त्यानंतर दुसरा प्रश्न, 1885 ते 1915 या काळात डॅडॅश हे मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जात. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, फिरोजशाह मेहता यांना 1885 ते 1915 या काळात मुंबईचा अनभिषिक्त राजा म्हणून ओळखले जात होते. तसेच फिरोजशाह मेहता यांना मुंबईचा सिंह या नावाने देखील ओळखले जाते. जगन्नाथ शंकर शेठ यांनी 1852 मध्ये बॉम्बे असोसिएशनची स्थापना केली. या बॉम्बे असोसिएशनचे पहिले सरचिटणीस हे भाऊदाजी लाडहे होते. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांनी 1866 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशन आणि लंडन इंडिया असोसिएशन या दोन संस्थांची स्थापना केली. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी प्रार्थना समाजाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक सुधारणांचे कार्य केले? हे आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि डॉक्टर R.G. भंडारकर, वामन आबाजी मोडक, नारायण गणेश चंदावरकर, विरा शिंदे आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गोविंद विठ्ठल कुंटे आणि रावसाहेब मंडली. तर आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, अ ब क. त्यानंतर चौथा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी 12 मे 1875 रोजी शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला? आपल्या तारीख दिली आहे 12 मे 1875. या दिवशी सुपे येथे शेतकऱ्यांनी पहिला उठाव केला होता. पाचवा प्रश्न, 1857 मधील उठावाची केंद्रे आणि त्या उठावाचे नेते यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. पेठ येथील उठावाचे नेते भगवंतराव कोळी, नरगुंदे येथील उठावाचे नेते बाबासाहेब भावे, जमखिंडी येथील उठावाचे नेते रामचंद्र पटवर्धन आणि सोलापूर येथील उठावाचे नेते व्यंकप्पा नाईक बळवंत बहिरी. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. त्यानंतर 6वा प्रश्न, वसाहतीच्या स्वातंत्र्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी असे डॅडॅश यांनी म्हणाले. तर असे लॉर्ड मॉर्ले यांनी म्हटले होते. लॉर्ड मॉर्ले यांच्या काळातील कायदा म्हणजे मॉर्ले मिंटो सुधारणा कायदा. हा कायदा 1909 मध्ये संमत करण्यात आला होता. या कायद्यानुसार मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आले. त्यानंतर लॉर्ड रिपन यांना स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक असे म्हटले जाते. लॉर्ड रिपन याच्याच काळात 1881 मध्ये पहिला फॅक्टरी ऍक्ट संमत करण्यात आला होता. त्यानंतर लॉर्ड डलहौजी यांनी संस्थाने विलिनीकरणाच्या धोरणाचा अवलंब केला. त्यानुसार 1848 मध्ये सातारा हे पहिले संस्थान खालसा केले. त्यानंतर 1852 मध्ये तार विभागाची स्थापना केली. 1853 मध्ये रेल्वेची सुरुवात, 1854 मध्ये पोस्ट विभागाची सुरुवात आणि 1856 मध्ये विधवा पुनर्विवाह कायदा केला. त्यानंतर 7वा प्रश्न, लॉर्ड डलहौजीच्या कारकिर्दीत भारतात पहिली टेलिग्राफ लाईन डॅडॅश ते डॅडॅश पर्यंत टाकली गेली. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, कलकत्ता ते आग्रा दरम्यान पहिली टेलिग्राफ लाईन टाकण्यात आली. 8वा प्रश्न, 1875 मध्ये कामगारांना एकत्रित करून त्यांची कामगार संघटना स्थापन करण्यासाठी पुढीलपैकी कोणती व्यक्ती आघाडीवर होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, सोराबजी शापूरजी.
नारायण मेघाजी लोखंडे यांनी 1884 मध्ये बॉम्बे मिल अँड असोसिएशनची स्थापना केली. त्यानंतर 9वा प्रश्न, मुंबई सरकारने खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती? तर मुंबई सरकारने लेफ्टनंट प्रेस्कॉट यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे मंडळाची स्थापना केली होती. लॉर्ड रिपन यांच्या काळात तिसरे इंग्रज मराठा युद्ध झाले होते. कधी? तर 1818 मध्ये. त्यानंतर लॉर्ड एल्फिन्स्टन यांनीच रयतवारी पद्धत ही मुंबईमध्ये लागू केली होती. 10वा प्रश्न, चुकीची जोडी ओळखा. सरलादेवी चौधरी. द ऑल इंडिया वुमन्स काउन्सिल हे चुकीचं आहे. सरलादेवी चौधरी यांनी भारत स्त्री महामंडळ स्थापन केले होते. आणि बेझंट यांनी द वुमेन इंडिया असोसिएशनची स्थापना केली, हे योग्य आहे. मेहरभाई टाटा यांनी द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमन इन इंडियाची स्थापना केली. मार्गारेट काझिन्स यांनी द ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्सची स्थापना केली. आपले योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. आपल्या चुकीची जोडी विचारली होती. 11वा प्रश्न, वर्ष 1820 मध्ये कोणत्या संस्थेने बंगाली मुलीची शाळा कलकत्ता येथे सुरू केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1. कलकत्ता फिमेल जुवेनाईल सोसायटीने 1820 मध्ये कलकत्ता येथे बंगाली मुलीची शाळा सुरू केली. 12वा प्रश्न, हे उत्तर भारतातील बहावी आंदोलनाचे केंद्र होते. तर पटना हे उत्तर भारतातील बहावी आंदोलनाचे प्रमुख केंद्र होते. 13वा प्रश्न, पुणे येथील मुलीची शाळा चालवण्यासाठी ज्योतिबा फुले यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी सहकार्य केले होते? सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हट्टे यांनी सहकार्य केले. सदाशिव बल्लाळ गोमंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी पण सहकार्य केले. विष्णुपंत थत्ते आणि केशव शिवराम भवाळकर यांनी सहकार्य केले. काशीराम देशमुख आणि हरिभाऊ चव्हाण हे चुकीचं आहे. तर ब क ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर असेल. त्यानंतर 14वा प्रश्न, परमहंस मत प्रशंसा गुजाबा जोशी पुणेकर, विचार लहरी हे वृत्तपत्र कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी सुरू केले. शाक्त पंथाचे अनुयायी हे मोरभट दांडेकर हे होते. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी धर्मविवेचन हा ग्रंथ लिहिला. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी एका सभेची स्थापना केली होती. त्या सभेचे नाव परमहंस सभा. या सभेची स्थापना त्यांनी 1849 मध्ये केली होती. आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 2. 15वा प्रश्न, ज्या दिवशी लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्याच दिवशी गांधीजींनी चळवळीचे उद्घाटन मुंबईत झाले होते. तर त्याच दिवशी असहकार चळवळीचे उद्घाटन करण्यात आले होते. असहकार चळवळीची सुरुवात 1920 मध्ये करण्यात आली. त्यानंतर छोडो भारत चळवळीची सुरुवात 1942 मध्ये आणि शेवटी सविनय कायदेभंग चळवळ ही 1930 मध्ये सुरू करण्यात आली होती. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा.